हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गृहिणीला सुगरण बनवतील अशा स्मार्ट आणि भन्नाट 25 किचन टिप्स पाहणार आहोत। टिप्स नंबर 1, ज्वारीचे पीठ खूप दिवसाचे असल्यास ज्वारीचे पीठ भिजवताना त्यात शिजवलेला थोडा भात घालावे। यामुळे भाकरी करताना भाकरी नीट थापली जाते व मोडतही नाही। टिप्स नंबर 2, भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही। अशा वेळी थोडा शिजवलेला भात त्या गरम तेलात घालावा, त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते। टिप्स नंबर 3, भाजीची ग्रेव्ही जर घट्ट हवी असेल तर त्यात एक ब्रेड कुस्करून घाला, यामुळे भाजी घट्टही होईल आणि चवही अप्रतिम लागेल। टिप्स नंबर 4, पुरी तळण्याआधी पीठ 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवा, मग पुऱ्या तळा। यामुळे पुऱ्या जास्त तेल शोषत नाहीत व तेलगटही होत नाहीत। टिप्स नंबर 5, कुकरमध्ये डाळ शिजवताना त्यात 1 चमचा तेल घाला, यामुळे पाणी कुकरच्या बाहेर कमी येते व डाळ मऊसूत शिजते। टिप्स नंबर 6, हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा मग लिंबू चोळा। टिप्स नंबर 7, भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे, म्हणजे तो वास कमी होतो। टिप्स नंबर 8, मसालेदार पदार्थांची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा व डाळव्याची पेस्टचा वापर करावा। टिप्स नंबर 9, पुरीसाठी पीठ मळताना दूध व बेसन मिसळावे, म्हणजे पुऱ्या खुसखुशीत आणि खमंग होतात। टिप्स नंबर 10, कुठलीही भाजी बनविताना ती कमी पाण्यात शिजवावी व कोमट पाण्याचाच वापर करावा, म्हणजे भाजी चविष्ट होते व लवकर शिजल्या पण जाते। टिप्स नंबर 11, भात मोकळा व पांढरा शुभ्र होण्यासाठी शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाकावा, म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो। टिप्स नंबर 12, वांगे व बटाटे यांचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच साध्या पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात टाकाव्या। टिप्स नंबर 13, पुरी कुरकुरीत होण्यासाठी व रंग छान येण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ व साखर मिसळा। टिप्स नंबर 14, शाही भाज्यांची करी बनविताना ग्रेव्हीमध्ये काजूची पावडर व खसखशीची पेस्ट टाकावी, म्हणजे भाजी चवदार लागते। टिप्स नंबर 15, तूप कडविताना शेवटी त्यात 5 ते 6 हिरव्या विलायचीचे बोंड व तुळशीचे पाने टाकावी, म्हणजे तूप संपेपर्यंत त्याचा खूप छान सुगंध येतो आणि चवही छान लागते। टिप्स नंबर 16, आलं लसणाची पेस्ट जास्त दिवस टिकण्यासाठी ते वाटताना त्यात थोडं मीठ व तेल टाकून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवावे। टिप्स नंबर 17, बिस्किट्स बाहेर काढल्यावर थोड्या वेळाने ती मऊ पडतात, यासाठी बाहेर काढलेली सर्व बिस्किट्स प्लेटमध्ये पसरून ठेवून ती प्लेट फ्रीजमध्ये ठेवावी, मग एअरटाईट डब्यात भरून ठेवावे, म्हणजे बिस्किट छान कुरकुरीत राहतात। टिप्स नंबर 18, तांदूळात किडे होतात, यासाठी त्यामध्ये 1 कांदा ठेवावा, त्यामुळे किडे होत नाहीत आणि तांदूळ स्वच्छ राहतात। टिप्स नंबर 19, रायता व कोशिंबिरी बनविताना दही व मीठ अगोदर मिक्स करू नये, कोशिंबिरी ताटात वाढण्या अगोदर म्हणजे शेवटी मिक्स करावे, म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही। टिप्स नंबर 20, लाल मिरची पावडर जास्त दिवस चांगली राहण्यासाठी त्यामध्ये हिंग ठेवावे, म्हणजे मिरची पावडर छान राहते। टिप्स नंबर 21, चकलीला रंग छान येण्यासाठी त्यात 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकावी, म्हणजे रंग सुंदर येतो। टिप्स नंबर 22, भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यात कडकडीत गरम तेलाचे मोहन व तांदूळाचे पीठ टाकावे, म्हणजे भजी खुसखुशीत होतात। टिप्स नंबर 23,
पितळेची व तांब्याची भांडी साफ करण्यासाठी व चमक येण्यासाठी 1 चम्मच सिट्रिक ॲसिड पाण्यात टाकून मिक्स करावे व भांडे त्यात बुडवावे. नंतर भांड्याच्या साबणाने घासून घ्यावे, म्हणजे भांड्याला दीर्घकाळापर्यंत चमक राहते. टिप्स नंबर 24. लसणाची साल काढण्यासाठी लसण पाकळ्या 2 मिनिट गरम तव्यावर परतून घ्यावा, म्हणजे साल लवकर निघते. टिप्स नंबर 25. गूळ वितळू नये व काळा पडू नये यासाठी ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये ठेवावा, म्हणजे तो जास्त काळ व्यवस्थित राहतो. तर तुम्हाला या किचनच्या स्मार्ट टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.